गायी जागेवर मेल्या, 10 गायी वाहून गेल्या, 20 शेळ्या वाहून गेल्या, खाण्याचं कपडा लत्ता समजा वाहून गेलं, गायाचं खुराक 20 ते 25 पोतं होतं ते बी गेलं, कुट्टी एक गेली, 2 कोंबड्याचं खुरवडं गेलं, 100 ते 150 कोंबड्या होत्या, एक शेड मोडून पडलं. रात्री 1 वाजता खूप भयानक असा पूर आला. बेलगाव आणि पिंपळगाव मधील जमीन जवळजवळ 50 ते 60% ही पाण्याखाली गेली होती. त्याच्यामध्ये सर्वात जास्त विश्वनाथ दातखिळे यांचं जे आहे नुकसान न भरून निघणारी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामध्ये त्यांच्या 17 गाया जागेवर आता आपल्याला पाहायला मिळते. 17 गाया जागेवरती मेल्या आहेत, 10 गाया त्यांच्या वाहून गेल्या आहेत, त्याच्यामध्ये 15 वासरं गेले आहेत, शेळ्या 20 गेल्या आहेत, 100 कोंबड्या जवळजवळ गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी बाद त्यांचे लोळलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं शेड असेल, जीवनावश्यक वस्तू असतील ते रात्री सगळ्या वाहून गेलेल्या आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घेऊन त्या माणसाला मात्र आज त्यांना रडायला जागा नाही. संपूर्ण कुटुंब या ठिकाणी शोकांतिका जशी एखादं माणूस घरातलं गेलं तर घडते त्याप्रमाणे या ठिकाणी घडले आहे. तरी तात्काळ त्यांना मदत करावी शासनाला ही आमची नम्रपणे विनंती आहे. ग्रामपंचायत सदस्य या नात्याने, सरपंच, परिषद, राज्य संघटक या नात्याने मी आपल्याला आवाहन करत आहे.